गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले 6:45. आत्ता मावशी इथून सगळं झाडून घेतलेली आहे. चला पुढचे कामं करू. कार्यक्रम म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी एकदम फ्रेश दिसले पाहिजे, म्हणून तर मी पैंजण घासत होते, जे की फ्रेश दिसले पाहिजे, छान दिसले पाहिजे म्हणून मी घासत होते. हे बघा किती स्वच्छ झालेले आहेत. तर दुसरीकडे मंडप बांधत होते, तेच मंडप तुम्हाला दाखवत आहे. हे स्टेजवरती हे सगळं फुलं वगैरे लावणार होते. आज जेवणामध्ये बिर्याणी बनणार होतं. व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी, नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन बिर्याणी. इथं नाश्त्यासाठी पोहे बनवला होता, कारण पाहुणे येतात जेवून जातात. पाहुणे जेवून गेल्यानंतर आपल्याला जेवायचं असतं, म्हणून सकाळीच नाश्ता करून घेतला. आम्ही सोनाऱ्याकडे आलो, कारण की माझ्या हस्बंडचं ब्रेसलेट हे थोडं तुटलेलं होतं, ते जॉईन करण्यासाठी आम्ही सोनाऱ्याकडे गेलेलो. शाळेमध्ये माझ्या हस्बंडचं शिक्षण झालं आहे. इकडे माझं साडी वगैरे नेसून झालं, मग थोडं सिंदूर लावायचं बाकी होतं, मग मामीने तेवढं सिंदूर लावून दिलं आहे मला. हा माझा भाऊ राजशेखर. त्याला फोटो आणि व्हिडिओ काढायला खूप आवडतं आणि खूप छान तो फोटो काढतो आणि व्हिडिओसुद्धा काढतो. ही आहे माझी मावशीची मुलगी. आमच्यामध्ये ना एक प्रथा आहे, मुलगी 11 वर्षाची झाली ना तिला साडी नेसवतात, आणि हे साडी कोण आणतात? मम्मीचे माहेरचे. तुमच्याकडे असं काही प्रथा आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. स्टेजवरती फोटो सेशन वगैरे चालू होतं, आणि तोपर्यंत पाहुणे वगैरे आले. मग पुढचा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे जे कोणी पाहुणे येतात ना, ते सगळे मुलीसाठी काही ना काही गिफ्ट घेऊन येतात. फॉर एक्झाम्पल ड्रेस घेऊन येतात वगैरे वगैरे. आणि इथं मी खात आहे व्हेज बिर्याणी, कारण की मी नॉनव्हेज सोडून दिलं आहे. ह्या वर्षी जो माझं स्वप्न आहे ना, ते स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून मी नॉनव्हेज सोडून दिलेलं आहे. देवाच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण होऊ दे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सगळे पाहुणे गेल्यानंतर आम्ही सगळे घरचे एकत्रित बसून जेवत होतो. माझ्या शेजारी छोट्या मामाची बायको, आणि माझ्या इकडल्या शेजारी ही सेजल, आणि इथे माझी मामी, मोठी मामी आणि त्यांची मुलगी. जेवण झाल्यानंतर सगळे निवांत बसले. इथं सेजलला पण खूप आवडतं व्लॉग वगैरे करायला, तिला व्हिडिओमध्ये यायला. आणि सेजल आणि श्रुतीचं दोघींचं सोलो परफॉर्मन्स झालं आहे स्टेजवरती. त्यानंतर फोटो सेशन. कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर रात्रीच्याला हे फोडून झालं. ह्याला काय बोलतात मला कमेंट करून सांगा, मला माहिती नाही आहे त्या गोष्टीला काय बोलतात. आणि हे सगळे सेजलचे फ्रेंड्स सगळे खेळत होते. चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा.